मधले जे आमचे आमचे विरोधकही असतील, जे कोणी असतील, मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी राज्य पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे वरपासून खालपर्यंत की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही मराठी म्हणून या गोष्टींचा विचार आहे. बघा आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील, प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला. हो, पण जसं त्या काळामध्ये चिंतामणराव देशमुख निर्माण झाल्याने त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली. आपले मराठी जी माणसं आहेत भाजपमध्ये जे केंद्रात मंत्री म्हणून बसलेत किंवा खासदार आहेत त्यांनी आदर्श ते सगळे चाटम आहेत ना. आता तो आदर्श वेगळा आणि आदर्श घोटाळे करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते काय चिंतामणराव. एक आरोप कायम होतो, ठाकरे विकासावर बोलत नाहीत आणि न केलेल्या कामाचं फक्त क्रेडिट घेतात. अशी कोणती कामं आहेत की न केलेल्या कामाचं तुम्ही क्रेडिट घेताय? उदाहरणार्थ नोटबंदी, सागरी महामार्ग आहे नाही आपला, न केलेल्या कामाची हे म्हणजे नोटबंदी. हा, त्याच्यानंतर तर जसं माझे आदित्य बोलला, हा, रुपया सतत घसरतोय त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही आहोत. ड्रग्सचे कारखाने चालवणारे कोणाच्या बाजूला आहेत बघा, त्याचं आम्ही क्रेडिट घेत नाही आहोत. अशी ती त्यांची जी काय दुष्कृत्य आहेत त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही. मी परवा बोललो ना, हो, आम्ही केलेली कामं आम्ही ठणठणीत लावलेली आहेत. कोस्टल रोड असेल, मगाशी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, करोनाचं केलेलं काम आहे. मुंबई मॉडेल जे जगभरामध्ये कौतुक मुंबई झालं. मॉडेलवरती निवडणूक आयोगानं बंदी आणली. निवडणूक आयोगाच्या बंदीची मी पर्वा नाही करत, कारण त्यावेळेला निवडणूक आयोगातली लोक वाचली म्हणून असं काहीतरी करू शकतात. ते सुद्धा जर का त्या करोनामध्ये गेले असती तर ते मला एक सांगा की जेव्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळी काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. ते का नाही सांगत ही लोक? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधलं, आपण मुंबईमध्ये 18 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. अनेक कितीतरी कामं, मी तर ती पुस्तिकाच केली याच्यावरती तुम्ही म्हणालात या पुस्तिकेवरती बंदी आणली. ही मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करा, मी नाही मानत. कारण लोकसभेच्या वेळेला आपल्या गाण्यातलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार आणि हिंदुत्व सोडलं म्हणतात तुम्ही. मग मी नाही मांडलं. काय करू शकतो निवडणूक आयोग? करोना काळामध्ये जे काही केलं ते निवडणूक आयोगाच्या परवानगीने नाही केलं आम्ही.